प्रफुल्ल कोठावले आणि रोहित कोठावले यांच्या माध्यमातून तर कोठावले परिवाराचे आम्ही खूप खूप स्वागत आणि आभार मानतोय। तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक अशा तीन, मला वाटतं क्षेत्ररक्षक नाही तर सिरीजसाठी 3 टी शर्ट्स आपल्याला लाभलेले आहेत। सांबरे ब्रदर्स यांच्या माध्यमातून चांगल्या क्वालिटीचे टी शर्ट्स आलेले आहेत। यस 3 आम्ही कर्णधाराला सांगितलं होतं 3 ओव्हरचा मॅच आहे। त्यानंतर आपण पाहतोय की इथे आत्मारामजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जे विद्यमान सरपंच आहेत या पोमन ग्रामपंचायतीचे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं आहे। त्यानंतर आदरणीय सन्माननीय पालघर जिल्ह्याचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री कृष्णा पांडुरंग माळी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य हे लाभलेलं आहे। त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। त्यानंतर दिनेशभाई म्हात्रे आणि राजूभाई म्हात्रे क्रेन सर्व्हिसच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे। त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय। त्यानंतर आदरणीय सन्माननीय पद्ममजी शेलका, त्यांच्या सौभाग्यवती आपण जर पाहिलं तर मला वाटतं निर्मला शेलका असं त्यांचं नाव आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे। त्यानंतर देवेंद्र ठाकरे साहेबांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, जे साष्टीकरपाड्याचे रहिवासी आहेत। मुन्नाबाई चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य, मोलाचं सहकार्य हे लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय। चला बाकी काही राहिलेले आहेत तर या चेंडूनंतर आपण त्या सहकार्याकडे जाणार आहोत। जयेश टू ओ हो स्ट्रेट टू द फिल्डर खेळला होता, मात्र 1 बाउन्सनं चेंडू गेला। फटका चांगला होता मात्र क्षेत्र चुकीचं होतं। अनिल ठाकरे साहेबांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलं आहे। अनिल ठाकरे आमचे सन्मान्य मान्यवर आहेत ते खोलांडे गावातून, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार। दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा जयेश याचा, ओ क्या बात आहे, सुरेख फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। 2 धावा, सॉरी 1च धाव मिळाली आणि या एका धावेने धावफलक होतोय तो 2। जयेश पवार याने खेळला होता हा चेंडू। महेश मोहिते ऑफ साईडला, इथे मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगला चेंडू होता। प्रश्नचिन्ह काय होतं नक्कीच महेश याच्या या श्रीमुखावरती, ते थोडंसं यस काय कोणी मागितलाय, ओके नक्की रिव्ह्यू फिल्डिंग साइड, एक बाउन्सर नक्की ठरवा। पंचांना सांगा, आम्हाला नाही, पंचांना सांगायचं। वन बाउन्सला नाहीये, तुम्हाला लक्षात घ्या। वाईट, नो, रनआउट। नो म्हणजे बिमर, ऑफसाईडच्या दिशेने खेळायचा जातो चेंडू, बॅटची कडा घेऊन जातो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। एकाच धावेवरती समाधान या ठिकाणी मानलं जाईल। आदरणीय सन्माननीय जयदेव कांबळे आणि धनेश जाधव यांच्या माध्यमातून मोठं सहकार्य आम्हाला लाभलं आहे। त्यांना मी विनंती करतो स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं त्यांनी सुद्धा, कारण की स्नॅक्सची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था मला वाटते पेपर आणि थंडा नक्कीच आम्हाला या ठिकाणी पुरवला गेला आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय। तर या चेंडूकडे जाऊया, धावसंख्या आहे ती 4। आदरणीय सन्माननीय जयदेवजी कांबळे खोलांडे, धनेशजी जाधव खोलांडे यांच्या माध्यमातून या आयोजकांना थंडा आणि वेफर याची व्यवस्था झाली आहे, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार। हा चेंडू आपण जर पाहिला तर नक्कीच थोडासा शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न केला जातोय,
षटकाची झाली समाप्ती. एका षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 5. तर त्यानंतर आपण पाहूया आदरणीय सन्मान्य श्री प्रभाकरजी दिवा साहेबांच्या माध्यमातून सुद्धा खूप खूप आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे, मोलाचं सहकार्य. जयवंतजी तारवी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. नेहमीप्रमाणे रवींद्र गोवारी माजी ग्रामपंचायत सदस्य, त्यांच्या सौभाग्यवती सध्या ग्रामपंचायत सदस्य आहेत, तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. विनोद घाटाल साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. दशरथजी शेलका, मनसे अध्यक्ष नागलेदे चिंचोडे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. तर आता गोलंदाजी मार्कवरती आला सत्यवान वरकून. सत्यवान बॉलिंग मार्कवरती. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली स्वतः सत्यवान आणि या ठिकाणी फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय प्रदीपदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय, वेलकम. आपण या स्टेजवरती आपल्याला आमंत्रण दिलं जातं आहे. त्यानंतर रवींद्रजी पाटील डोंगरीपाड्याचे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या आयोजनासाठी लाभलं आहे. हरी माळी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे, त्याबद्दल त्याचे सुद्धा खूप खूप आभार. तर ज्यांची नावं आम्ही नक्कीच घेतली आणि ज्यांची नावं राहिलेली असतील, आमचे ग्रामस्थ असतील, त्यांना विनंती की आपण सुद्धा स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं, ही आपल्याला सुद्धा विनंती आहे. सत्यवान यांनी पहिल्या चेंडूवरती गडी मिळवला आहे, मोठा गडी मिळवला आहे. महेश मोहिते याला बाद केलाय. आता आलाय तुषार. जयेश आणि तुषार ही जोडी नक्कीच मैदानामध्ये आहे. घोडबंदर संघाच्या माध्यमातून खेळत असताना 3 षटकांच्या सामन्यामध्ये दुसरं षटक मार्गस्थ आहे. पण टॉस दिल्यावर खाली क्षेत्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल आणि फेकेल, तोपर्यंत 2 धावा. यस, 1 शॉट, 1 धावा कुड, एकच धाव मिळेल. 1 शॉट म्हणजे 6 धावा धावफलकावरती. धाव काढताना क्रीजच्या आतमध्ये तुम्हाला जावं लागतं नक्कीच, किंवा मग तुमची बॅट थोडी तरी 1 इंचाने तरी आतमध्ये जाणं गरजेचं असतं, किंचितशी. त्यामुळे तुमची धाव ती पूर्ण मांडली जाते. टच करून पडणं, टच अँड गो मानलं जात नाही. आदरणीय सन्मान्य प्रदीपजी पाटील आणि यश पाटील, वेलकम. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. 1 धाव पूर्ण झाली, एखाद्यावरती समाधान मानलं जात आहे. तुषार आणि जयेश यांच्या माध्यमातून धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो 7 या धावसंख्येवरती. महेश पानेरा यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार मारा, 300 रुपये तुम्हाला दिले जातील. आणि हायवा कॅच षटकाराच्या बाहेर 200 रुपये. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न जयेश बुरकुंड त्या ठिकाणी होता, चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसऱ्या धावचा प्रयत्न मात्र थोडासा स्क्वेअर थ्रो, परिणाम 2 धावा पूर्ण. धावसंख्या 9. चांगली गोलंदाजी. एकच चांगली गोलंदाजी सत्यवान, चांगली गोलंदाजी जयेश बुरकुंड. धावसंख्या आहे ती 9. 3 षटकांचा हा मॅच. घोडबंदर संघाला मात्र पूर्णपणे जखून ठेवलाय, मोठे पटके मारू दिले जात नाहीत. क्या बात है. एक सूचना आलेली आहे, जो संघ खेळतोय त्या संघाला बसण्यासाठी जागा द्या असं सांगितलं गेलंय. खेळाडू कक्षामध्ये जे इतर खेळाडू बसले असतील त्यांना विनंती आहे. जाऊया आपण, जे प्लेयर बसलेले आहेत त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा
किमान 11 खेळाडू बसतील एवढ्या तरी खुर्च्या त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. मी आयोजकांना त्या ठिकाणी स्वतः जाण्याची विनंती करेन. ऑन साइडला चेंडू खेळलाय, शतरक्षक आहे चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी झेल सुटलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. षटक झालंय समाप्त. धावफलक आहे ते म्हणजेच 12. चला तुमच्या प्लेयरला सांगा पाणी पाठवा. अक्षय भोईर यांना या ठिकाणी आमंत्रित केले जाते. अक्षय, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण संपर्क साधायचा आहे. अक्षय, हर्षद वनगा हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती. राईट आर्म वरती विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. पण टॉस डिलिव्हरी या ठिकाणी पंचांनी नो घोषित केलाय. चेंडू एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेनं एक आणि अजून एक धावून काढलेली धाव, अशा 2 धावा मिळतील. नो बॉल या ठिकाणी आपण पाहिला. फिल्डिंग साइडने रिव्ह्यू घेतलाय. हा नो चेंडू. धावसंख्या 1+1 अशा 2 धावा मिळतील. महेश पानेरा यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार किंवा 3 विकेटसाठी 300 रुपये आणि हायवा कॅचसाठी 200 रुपये. महेश पानेरा डोंगरीपाडा यांच्या माध्यमातून. हवेमध्ये चेंडू खाली, शतरक्षक स्वतः हर्षद वनगा गेलाय आणि कव्हर मिळाली नव्हती त्याला. बघा कुठून गेलाय तो धावत, स्वतः गोलंदाजी टाकून. आणि तिकडनं जो शतरक्षक आहे तो मात्र तिकडनं थोडासा सावकाश आला होता. धावफलक 16 धावा. आता 2 षटकारांसाठी पंढरी कोटावले आणि महेश पानेरा 2 षटकारांसाठी पंढरीनाथ कोठावले आणि महेश पानेरा यांच्या माध्यमातून 2 षटकारांसाठी 500 रुपये आहेत. नक्कीच भालचंद्र तांगडी यांचं आगमन झालंय. सूर्यकांत दादांचं आगमन झालं या ठिकाणी. बाबू दादा, मी त्यांच्या बाबांचं नाव घेतलं बरोबर ना? असू द्या. सूर्यकांत
तांगडी यांचं आगमन झालंय. खूप खूप स्वागत आहे. चला किती धावा आल्यात तर 20 धावा झाल्यात. यस 4 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत. चला आपण टॉस साठी आमंत्रित करूया. यानंतरच्या 2 टीम जी सेकंड सेमीफायनल आपल्याला बघायला मिळणार आहे ती म्हणजेच जय अंबे डोंगरीपाडा आणि गावदेवी कोल्ही. कर्णधार पाठवून द्या. 4च बॉल बाकी राहिलेत. चला समीर कोठावले कोण आहे कॅप्टन? गणपत माळे आणि करण पांढरे यांच्या माध्यमातून 4 धावा धावून काढल्या तरी 400 रुपये दिले जातील हवेमध्ये. चेंडू या ठिकाणी 200 रुपये मला वाटतात. मात्र झेल टिपलाय फलंदाज बाद. चला 99 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश पवार. जे काय पारितोषिक लावायचे आहेत त्यांना लक्षात घ्या विनंती असेल, कारण की ॲज अ कॉमेंटेटर मग मी एकटाच आहे, त्यामुळं तुम्ही पैसे जमा केलेत मात्र नावं लिहून जमा करा. आम्हाला जर आमच्या इथे आयोजक आहेत त्यांच्याकडे नावं द्या लिहून स्वतः येऊन, कारण की सर्वच गोष्टी या ठिकाणी मॅनेज करणं थोडंसं कठीण जात आहे. हर्षद चांगला चेंडू ऑनसाईडच्या दिशेनं भावेश त्या ठिकाणी आहे. 1 धाव नक्कीच मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो 21 या धावसंख्येवरती. 4 चेंडू टाकून झालेत. मोठा फटका काय येत नाहीये. आपण जर पाहिलं मोठा फटका येणं गरजेचं आहे. एकच मोठा फटका आला तो चौकार. जयेश अजून सुद्धा मैदानामध्ये जो सुरुवातीला आलाय, ही पहिली सेमीफायनल आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी. चला कोहली संघाचा कर्णधार आलेला आहे आणि समीर सुद्धा पोहोचलेला आहे, डोंगरेपाडा संघाचा कर्णधार. खूप खूप स्वागत आहे तुमचं दोघांचं सुद्धा. हवेमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, हर्षद वनगा या ठिकाणी चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव मिळेल. एका धावापेक्षा जास्त काही नाही तर 22 धावा धावफल करते लागल्यात. धावसंख्या 22. हर्षद याचा हा पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक. हर्षद राईट आर्म ओव्हर द विकेट. क्लीन बोल्ड फलंदाज बाद. धावसंख्या 22. 23 धावांचं लक्ष. आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी कांबळे खूप खूप स्वागत आहे आपलं. तरी बी साहेब अडवती रस्त्याला, लायसन हेल्मेट तरी बी साहेब अडवती रस्त्याला, लायसन हेल्मेट तरी बी साहेब अडवती रस्त्याला, लायसन हेल्मेट तरी बी साहेब. चला आपण टॉस करतोय.
सन्मान्य श्री प्रभाकरजी कांबळे यांच्या शुभ हस्ते हेड असं कव्हर झाला आहे आणि एक टेल आलेला आहे. तर मी सन्मान्य प्रभाकरजी कांबळे यांना विनंती करेन की आपण बसून घ्या. समीर याने टॉस जिंकलाय म्हणजे डोंगरीपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे. समीर 3 षटकांचा मॅच आहे, काय निवडाल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण काय? कारण की आपण जर पाहिलं बॅटिंग घेऊन सुद्धा चांगल्या धावा होतात, कारण काय क्षेत्ररक्षण? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. म्हणजे चेस करणं पसंत आहे. काही बदल असेल संघामध्ये की सर्व खेळाडू आहेत? नाही, बरोबर तोच आहे. विशाल जाधव आणि मला वाटते मयूर भोईर सफाळ्याच्या दौऱ्यावरती होते, आले का तिकडनं? आले. नक्कीच खूप खूप स्वागत आहे. कोहली संघ या ठिकाणी जर आपण जर पाहिला तर कोहली संघ जरी टॉसचा पराभूत झाला असला तरी सुद्धा 3 षटकं तुमच्याकडे आहेत. तुम्हाला बॅटिंग या ठिकाणी दिली गेलेली आहे. मात्र तुमचं सुद्धा जर टॉस जिंकला असतं काय स्वीकारलं असतं? आम्ही फिल्डिंगच घेतली. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे, पहिल्यांदा टार्गेट सेट करायचं आहे. समोरच्या संघाने तुम्हाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. कितीपर्यंत एक टार्गेट असू शकतं? 50+ एक चांगलं टार्गेट आहे. तर शुभेच्छा असतील. आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे घोडबंदर संघ हा क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतोय. तर न्यूज फ्रॉम द सेंटर, ज्या डोंगरीपाडा संघ विन द टॉस अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. देवाची अंगोली करतन मल्हारी. अरे देवाला अंगोली घालतन मल्हारी, देवाची अंगोली करतन मल्हारी. धन्यवाद डीजे. चला आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू होतोय. लक्ष आहे ते म्हणजेच 23 धावांचं, कारण की 22 धावा झाल्यात. आणि आज मात्र आपण पाहतोय की घोडबंदर संघ हा इथे धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल. यानंतरचा मॅच जो असणार आहे तो असणार आहे जॅम्बे स्पोर्ट डोंगरीपाडा. त्याने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. चला, लक्ष तेवढं मोठं नाही आहे, मात्र आपण पाहतोय आज एक बॉलर वाढलाय. महेश हा खेळाडू या संघामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. आणि महेश हा एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि फ्रंटलाईन गोलंदाजाच्या माध्यमातून आज सुरुवात केली जाईल. म्हणजे थोडासा गोलंदाजाचा अटॅक हा चांगला झाला आहे असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. दोन्ही साईडला चेंडू मूव्ह करण्यामध्ये माहीर आहे. आपण जर पाहिलं होळी क्रॉस घोडबंदरचा तो संघ खेळतो, एक गाव एक संघाचा, त्याच्यामध्ये सुद्धा हा खेळाडू आपल्याला गोलंदाजी करताना बघायला मिळत असतो. मयू म्हणून खास नक्कीच प्रसिद्ध आहे. संध्याकाळचं सत्र आहे. मी विनंती करेन 3 षटकं ही 15 मिनिटाच्या अंतरामध्ये तुम्हाला पूर्ण करावी लागतील. काय जबरदस्त क्रिकेट. फर्स्ट सेमीफायनल कंटिन्यू या मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट इनिंग झालेली आहे. टार्गेट दिलाय ते 18 चेंडूमध्ये 23. फर्स्ट बॉल टू गो. वॉट अ बॉल. अँड स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि डिरेक्ट हिटचा प्रयत्न. नक्कीच चकलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाजूला. ये गई गेंद फरार. धावा झाल्या त्या 4. एकूण किती धावा नक्कीच मिळतील तर 5. थँक यू डीजे. काय जबरदस्त असा कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये.
बराबर के टक्कर. हलक्या हाताने खेळायचा होता, फक्त चेंडूला दिशा दिली. लेग साईडच्या दिशेनं शतरक्षक आहे शॉर्ट लेग रिजन मध्ये. एक धाव मिळते लेग बाईटच्या रूपानं. धावफलक पुढे सरकला तो म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. एक तर कमी धावसंख्या, लो स्कोरिंग गेम आहे आणि या लो स्कोरिंग गेम मध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच इथे धावा एक्स्ट्राच्या रूपानं गेल्यात. लॉर फुल टॉस हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली सागर आणि या ठिकाणी फलंदाज हर्षद वनगाबाद. लक्षात घ्या, एक सूचना आहे, जे काही पारितोषिकं लावायची आहेत ती लिहून पाठवायची आहेत तरच अनाउन्समेंट केली जातील, अन्यथा नाही. पारितोषिकं लिहून माझ्याकडे आली तरच मी अनाउन्समेंट करेन. आदरणीय सन्माननीय किशोरजी ठाकरे, वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला मुलाचं सहकार्य हे नक्कीच लाभलं आहे. राजकिशोर ठाकरे आणि प्रथमेश किशोर ठाकरे यांच्या माध्यमातून 3ऱ्या क्रमांकाची एक ट्रॉफी आपल्याला त्यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. विनंती असेल खेळाडूंना, फलंदाज बाद झाला 38 सर्कलपर्यंत आपल्या दुसऱ्या फलंदाजाला त्यांनी क्रॉस करायला हवं. वेळेला फार महत्त्व आहे. हा जो गोलंदाज आपण जर पाहिला तर दोन्ही साईडला मूव्ह करतो आणि जो झटका शेवटी आपल्याला बघायला मिळतो त्या झटक्यामध्ये, त्या हाताच्या हालचालीमध्ये तो नक्कीच त्याची करामत दाखवण्याचं काम करतोय. होळी क्रॉस घोडबंदर जयेश बोरकुंड्याचा फटका, चेंडू खाली शतरक्षक आणि हा चेंडू झेल टिपलाय. सागर दुविधेमध्ये होता. थँक्यू डीजे. कोम 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 इकडे, कोम संतोष कोम जरा इकडे. दोन फलंदाज बाद झालेत, बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेत. चला गायकरा, जरा विनंती असेल फलंदाजांना, विनंती पुन्हा एकदा, तुमचा दुसरा फलंदाज जो मैदानामध्ये इन होतोय तो जरा लवकर मैदानामध्ये पाठवा. ऑन हॅट्रिक. हो 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 हो, मात्र आपण पाहू शकतो काय घडलंय, तर फलंदाज बाद झालाय. प्लम एल्बी सापडला जातोय. लेग बिफोर द स्टंप, याचा अर्थ हॅट्रिक या ठिकाणी. थँक्यू विजय. आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी कांबडी यांचा सत्कार मी आजच्या दिवसाचे हर्षल आजचे बर्थडे बॉय साईनाथ सत्कार या ठिकाणी नक्कीच केला जातोय. सन्मान्य श्री साईनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते प्रभाकरजी कांबडी यांचा एक मानाची शाल आणि या स्पर्धेचा आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. या ठिकाणी आपण आलात आणि मुलाचं सहकार्य लाभलं. मथुरा ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी लाभलेली आहे. त्याबद्दल प्रभाकरजी कांबडी, संदीपजी ठाकरे आणि संजय ठाकरे यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो.
प्रकाश दरम्यान मयूर यांचा पुढचा चेंडू. हलक्या हाताने चेंडूला खेळायचा फक्त दिशा दिले चेंडूला पाहुणा गरजेचा. काय घडते काय बिघडतंय. शतरक्षक चेंडूच्या मागे धावतोय मात्र चेंडू अडेल का तर प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झालाय. आणि इथे आपण पाहू शकतो नक्कीच इथे 3 धावा मिळाल्या मात्र खेळाडूला दुखापत झाले. थोडं लक्ष द्यायचं तिकडे. आदरणीय सन्मान्य श्री विनोद माळी डोंगरीपाडा यांचा सत्कार या ठिकाणी आदरणीय सन्मान्य विनोदजी माळी यांचा सत्कार संतोष कोम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. यस यस राव. आपण प्रत्येक संघाला सांगितलं गेलं आहे की प्रत्येक स्वतःचा फर्स्ट एड या ठिकाणी सांभाळणं गरजेचं आहे. कारण की इकडे आयोजक थोड्या गडबडीमध्ये आहेत. फर्स्ट एड आमच्याकडे आहे मात्र शोधणं थोडंसं कठीण झालं आहे. विनंती असेल स्वतःच्या किंवा प्रतिस्पर्धी संघाच्या फर्स्ट एडचा वापर करा. नक्कीच हरिमाळी आणि गुरुनाथ जाधव या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करते आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. दरम्यान चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत हो 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 काय घडेल काय बिघडेल. आणि या ठिकाणी फलंदाज बाद अतिघाई संकटात नाही. बघा आपण थोडासा मान्यवर उपस्थित झाले होते त्यामुळे सत्काराच्या गडबडीमध्ये किती धावांचं लक्ष आहे थोडंसं आपण दुर्लक्षित केलं होतं. तर आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी कांबडी विनोदजी माळी मधुकर जाधव आपण आलेत आणि आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आपले आभार. तर 10 धावा धावफलकावरती लागल्यात. आदरणीय सन्मान्य आमचे मान्यवर आहेत प्रकाशजी माळी आणि महेशजी पानेरा एवन जोडी. आयवा कॅचसाठी 200 रुपये आणि 3 षटकारांसाठी 500 रुपये. करण पांढरे आणि गणपतजी माळी 4 रन धावून काढा तर 200 रुपये घ्या. अशा पद्धतीने कृपया मी दिलगिरी व्यक्त करेन प्रेक्षकांना आणि मान्यवरांना सुद्धा कदाचित पारितोषिक अनाऊन्स करायचं राहिलं तर माफ करा. कारण की भरपूर गोष्टी या ठिकाणी मॅनेज कराव्या लागतात. सगळीकडे लक्ष द्यायला लागतो. मात्र आम्ही जसा वेळ मिळेल तसा तुमचं पारितोषिक नक्कीच जाहीर करणार आहोत. धावफलक आहे ते 10. एकूण टार्गेट आहे 23 म्हणजे 13 धावांची अजून सुद्धा गरज आहे. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर शतरक्षक त्या ठिकाणी तो सागर चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत आपण पाहतोय काय घडतंय काय बिघडतंय. इथे मात्र आपण जर बघितलं सुंदर रन मिडून द विकेट. डेंजर एंडवरती धावत होता तो म्हणजेच फलंदाजी करणारा नवीन फलंदाज नयन नाही तर सत्यवान धावत होता डेंजर एंडवरती. अजून सुद्धा 11 धावांची गरज असेल. 10 चेंडू आणि 11 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच रंगलाय. प्रेक्षकांना मात्र त्या मॅचकडे खेळून ठेवलं जात आहे. असा मॅच झालाय. यानंतर जो होणारा मॅच आहे डोंगरीपाडा विरुद्ध कोल्ही असा होणार आहे. डोंगरीपाडा संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. राईट आर्म द विकेट. हलक्या हाताने खेळला जातो चेंडूला. सुंदर खेळतोय आपण का च्या खेळीची गरज आहे तीच खेळी केली जाते नयन याच्या माध्यमातून.
3 धाबा त्याने 2 चेंडूमध्ये घेतल्यात. याचीच गरज आहे. मात्र पाहणं गरजेचं सत्यवान कितपर्यंत या पारीला थांबवतोय किंवा मग लवकर संपवतोय पाहणं गरजेचं आहे. जयेश लोअर फुल टॉस अपील केले. मात्र इथे आपण जर बघितलं शतरक्षण खराब मयुर्याच्या माध्यमातून. खराब शतरक्षण. लेग बिफोर द स्टंपला रिव्ह्यू नाही. लक्षात घ्या लेग बिफोर द स्टंपला अगर रिव्ह्यू घ्यायचा झाला तर आपल्याकडे सर्व इक्विपमेंट असणं गरजेचं आहे. स्निकोमीटर असेल किंवा मग माईक कॅमेरा असेल. हे आपल्या दोन धाब्याने धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. आदरणीय सन्मान्य हरी माळी आणि गुरुनाथ जाधव यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. आणि आमच्या बेबीपाड्याचे ग्रामस्थ यांना सुद्धा विनंती आपण स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. याचा अर्थ अजून सुद्धा 8 धावांची गरज असेल. हलक्या हाताने खेळायचा होता चेंडूला. शतरक्षक मिडॉनला नाही आहे त्यामुळं चेंडू खेळायचा ऑफ साईडला. चेंडू गेला ऑन साईडला. तर सुद्धा 1 धाव मिळाली. एका धावेनं धावफलक आपण पाहू शकता 18 धावा. माफ करा 16 धावा झाल्यात. कन्फ्युजन 16 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि धावांची गरज अजून सुद्धा आहे ती 7 चेंडू 7 धावा. ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं महेश मोहिते. याचा प्रयत्न बघा लेन धरून ट्रायला होता. षटक समाप्त झालं. 6 चेंडू 7 धावांची गरज. थोडंसं आपण जर पाहिलं तर नक्कीच इकडे मॅच फसलाय असं वाटू लागलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी पाठवा. घोडबंदर संघाला सुद्धा विनंती असेल आपल्या सुद्धा खेळाडूंना जर पाणी भावं असेल तर तुम्ही तिकडनं पाठवायचं आहे. प्रत्येक संघाला विनंती पाण्याची बॉटल भरून ठेवत जा. लागली न लागली वेळ आपला वाचेल. नजर तुझी दिवाना गे माल करते जाय नजर तुझी दिवाना गे माल करते जाय थँक्यू डीजे. थोडासा वेळ आपल्याला मिळाला आहे. त्यामध्ये पारितोषिक आलेलं आहे. प्रकाशजी माळी आणि महेशजी पानेरा यांच्या माध्यमातून A1 जोडी. त्या A1 जोडीच्या माध्यमातून आयवा कॅचसाठी 200 रुपये प्रेक्षकांना पारितोषिक लागलं आहे. आणि लगातार 3 षटकारासाठी 500 रुपये या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जाहीर झालेलं आहे. करणजी पांढरे आणि गणपतजी माळी यांच्या माध्यमातून सुद्धा 4 धावा धावून काढा आणि 200 रुपये कमवा असं पारितोषिक. गोलंदाज मंदार दरम्यान थोडासा लेझी एलिगन्स या ठिकाणी बघायला मिळतोय. सत्यवान याच्या माध्यमातून सहजतेने खेळला होता चेंडूला. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. कुठपर्यंत मॅच जातोय पाहणं गरजेचं आहे. 5 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद.
दरम्यान पुन्हा एकदा नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो म्हणजेच नितीन. आपण पाहू शकता या मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. तर आतापर्यंत चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 6 चेंडूमध्ये 4 चेंडू आणि 6 धाबांची गरज आहे या 4 चेंडूमध्ये. 4 चेंडू आणि धावा शिल्लक आहेत त्या 6. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातो बघा. सिंगल घेतलेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट नक्कीच एक चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. सत्यवान याला स्ट्राईकवरती आणलंय. सत्यवानीच्याकडे मोठे फटके आहेत त्यामुळे आपण जर पाहिलं तर पाहणं गरजेचं आहे की काय घडेल. मोठ्या फटक्याचा विश्वास तो दाखवेल की मग सिंगल डबलवरतीच विश्वास ठेवला जाईल. धावफलक 18. 5 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. 3 चेंडू 5 धावा. मंदार बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करणारा गोलंदाज. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. हो 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 सुरेख. चूक झाली मंदाराच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं तर नक्कीच लेग बायच्या रूपाने धाव फळक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय म्हणजे 19 या धावसंख्येवरती. जर हाच खेळाडू जर यष्टांच्या मागे असता तर कदाचित या ठिकाणी एक विकेट मिळाला असता. मात्र आपण पाहतोय की सत्तावन याचं नशीब नक्कीच चांगलं आहे या चेंडूवरती की तो नाबाद राहिला आहे. चेंडू शिल्लक असेल 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. आता मात्र मॅच फसलाय असं वाटू लागलेलं आहे दोन्ही संघाच्या बाजूनं. कुठलाही संघ इकडनं जिंकू शकतो. चांगला पकडलाय मॅच आतापर्यंत तो म्हणजेच घोडबंदर संघाने फायनलमध्ये जाण्यासाठी ही शेवटची पायरी. मंदार लेफ्ट मोर द विकेटचा मारा. हो 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 काय घडलंय आपण पाहू शकतो. नक्कीच इथे थोडीशी घाई केली होती मंदार याने. डबल माइंड मध्ये होता. 1 चेंडू 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. रंगतदार स्थितीमध्ये मॅच आलाय. हा जो गोलंदाज आहे चांगली गोलंदाजीने आतापर्यंत केलेली आहे. पाहणं गरजेचं आहे. प्रवीण जाधव आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम जाधव यांना या ठिकाणी आमंत्रित करतोय आम्ही स्टेजवरती. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी जाधव आणि प्रीतम जाधव वेलकम. या स्टेजवरती या. आपल्याला आमंत्रण आहे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. त्याच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट्स मला वाटते दिले गेलेले आहेत या आयोजकांना. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावा. मंदार विरुद्ध सत्यवान. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू. 1 धाव नक्कीच पूर्ण होईल. दुसरा धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडेल. तर इथे मात्र सत्यवान याने पाहणं गरजेचं आहे. पाहणं गरजेचं आहे. यस पंचांनी इकडे बाद ठरवला खेळाडू आणि रिव्ह्यू घेतलाय तो म्हणजे सत्यवान या खेळाडूना. फलंदाज बाद आहे. थँक्यू. समोरच्या संघाला तुम्हाला सेकंड करायचं आहे नंतरच मैदान सोडायचं आहे. थोडासा नक्कीच कमी पडला तो म्हणजेच आई चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र संघ. हाडलक आणि हाडलक मी म्हणेन